हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळेजण. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तर पाहू शकता चिक्कूची सकाळी उठल्या मस्ती चालू होती. तर आज शर्वरीचं स्कूल चालू झालेलं आहे. तर आज मला सकाळी स्वयंपाकासाठी बनवायचं होतं मेथीचे पराठे. तर आज मी शरूच्या टिफिनसाठी पण हेच देणार होते. शर्वरीच्या पप्पांसाठी मी टिफिनला आज भाकरीच बनवली होती आणि शर्वरीला टिफिनला भाकरी वगैरे न्यायला जास्त आवडत नाही. म्हणजे कधीतरी ऑप्शन नसल्यावर घेऊन जाते ती जर आवडीची भाजी वगैरे असेल तर. पण कधी कधी तिला असं चपातीच हवी असते आणि चिकूला पण चपातीच खायची सवय आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता चपाती भाजी वेगळं करत बसल्यापेक्षा पटकन मेथीची भाजी साफ करून ठेवलीच होती मी आदल्या दिवशी. तर ती पटकन धुवून घेतली 2-3 वेळा, कारण माती वगैरे पण खूप चिकटलेली असते. आणि नंतर त्याला पटकन कट करून घेतली आणि त्याचे मस्त असं गव्हाच्या पिठामध्ये घालून घेतली. म्हणजे आपले रोजचे बेसिक मसाले ते घालून थोडी आलं लसूणची पेस्ट करून घातली होती आणि पटकन कणिक मळून घेतली. थोडा वेळ रेस्ट केली, तोपर्यंत थोडीशी बाकीची पण कामं होतं, अंथरूण वगैरे काढणे वगैरे अशा पद्धतीची करून घेतली. आणि नंतर मुलींना म्हटलं तुम्हाला तांबूला पाणी देते, तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत इथं मी पराठे बनवून घेत होते. तर मस्त असे पराठे होत होते. मी जास्त करून तेलच लावते, बटर वगैरे लावत नाही, कारण मुलींना ते खारट लागतं टेस्टसाठी, तर मी ते लावत नाही. आणि पटकन पराठे वगैरे बनवून घेतले होते. त्याच्यानंतर शर्वरीला पण स्कूलला जायचं होतं, तिची पण तयारी करून द्यायची होती. मग पहिल्यांदा त्यांना नाश्त्याला पराठे खायला दिले होते. पटकन शरूचं उरकून घेतलं आणि नंतर तिला स्कूलला सोडून घरी आले होते. नंतर घरी आल्यानंतर चिकूला परत भूक लागली होती, कारण सोडून येईपर्यंत टाइम होऊन जातो, कारण आम्ही रस्त्याने येताना चालत येतो. त्याच्यामुळे तिला भूक लागली होती. मग पटकन मी दही आणलं होतं थोडंसं. तर दुपारी मी दही आणि पराठे खाल्ले होते. तर इथं चिकूचे बघा पराठे सोडून दहीच एन्जॉय करायचं चाललेलं होतं. तर तिला असं दही किंवा अशी आपली दुधाची साई वगैरे असं चाटून पुसून खायला खूप आवडतं. आणि ते एकदम ते मजा घेत घेत खात होती. ते बघा डोळे वगैरे कसे मिचकवत आहे आणि मध्ये मध्ये तारीफ पण करत होती, खूप यम्मी आहे, टेस्टी आहे. आणि ती दहीला ना धिया असं बोलते, तिला दही बोलता येत नाहीये. परंतु मला खायचं होतं, पण तिनेच खाऊन घेतलं होतं. मग नंतर मी नुसतेच पराठे खाऊन घेतले. त्याच्यानंतर मला इथं शरूला स्कूलला आणायला जायचं पण टाइम झालेलं होतं. चिकूला तर मी झोपवून घेतलेलं होतं, पण म्हटलं आधी उरकून वगैरे बसावं, परत तिला आणायला जायचं पण टाइम होतं. तर मला पटकन लक्षात आलं की मला मी संक्रांतीसाठी नवीन साडी घेतलेली आहे. तर मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कशी दिसते ती. तर मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कशी भेटली आहे. तर चला आपण साडी पाहूया. संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे, तर म्हटलं चला आता साडी घेऊया संक्रांतीसाठी. म्हणून मी संक्रांतीसाठी साड्या बघत होते दुकानामध्ये, मला पसंत पडत नव्हत्या. नंतर मी असंच ऑनलाईन काही सर्च करत होते, तर तेव्हा मला अचानक एक साडी दिसली. तर म्हटलं चला बघूया. तर साडी बघितली, मला आवडली आणि नंतर मी ती ऑनलाईन ऑर्डर पण केली. तर ती मला ते इथं भेटली आहे. तर मी तुमच्यासोबत कशी आहे ते दाखवते तुम्हाला. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कशी भेटते मला साडी. तर मी तो ओपन करून दाखवते. मी अजून ओपन केली नाही सगळी, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं कशा पद्धतीचे आहे. तर इथे बघा ही मुनिया पैठणी टाईप मिक्स मध्ये साडी आहे. ते बघू शकता तुम्ही. हा साडीचा पदर आहे. कसं दिसतं सांगा. मला जास्त करून हे बघूनच आवडले साडी, कारण अशा वेगळ्या पद्धतीचे डिझाईन आहे याच्यावरती. बघू शकताय तुम्ही कसं दिसते. मोर वगैरे तर असतात, पैठणीच आहे, जरा वेगळ्या पद्धतीचे आहे. आणि याचं फॅब्रिक पण खूप छान आहे, काठ वगैरे पण मस्त आहे. कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये. माझ्या साड्यांचं पण कलेक्शन आहे, तर मी कमेंटमध्ये येस टाईप करा, कारण तुमच्या संग माझ्या साड्यांचं कलेक्शन पण शेअर करते. तर इथे बघू शकता साडीचं काठ वगैरे पण खूप छान आहे. तर त्याचा ब्लाउज वगैरे स्टिच करते आणि नंतर तुम्हाला संक्रांतीला दाखवते वेअर करून कशी दिसते. तर बघू शकता पूर्ण लेंथ वगैरे पण साडीची खूप छान आहे. इथे बघा खूप लॉंग लेंथ आहे याची पण. आणि हा आहे ब्लाउज पीस. तर बाह्यावरती पण हे उस्मिरीचे पॅचेस आले दोन्ही साईडला. अशा पद्धतीने ब्लाउज आहे. खूप छान दिसणार आहे साडीवर. जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक टॅग करा, मी तुम्हाला लिंक देईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. तर बघू शकते साडी मस्त आहे. मला तर हा कलर आवडतो.
आणि हा मजेंटा म्हणजेच वाईन कलर आहे हा. त्याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत, पण मला सध्या हा आवडला होता म्हणून ही साडी घेतली. बघा लेंथ बघा साडीची खूप छान आहे आणि कलर पण खूप छान आहे. तुम्ही माझ्या साड्यांचं पण कलेक्शन तुमच्याशी शेअर करते. साडीचा व्हिडिओ काढल्यानंतर मी इथं पटकन संध्याकाळी शर्वरीला घेऊन आल्यावर स्वयंपाकासाठी लागली होते. तर आज मी अंड्याचं कालवण करणार होते. तर इथं शर्वरीला अंडे वगैरे सोलायसाठी लावली होती. तिथं चिकूची पण हेल्प करायची चालली होती, कारण तिला माहिती आहे ना सगळा वाटाणा सोलायचा असतो, झाडू मारायचा असतो, चपाती करू लागायची असते. तर पटकन स्वयंपाक करून घेतला आणि नंतर आम्ही तिघी पण जेवायला बसलो होतो. मस्त अंड्याचं कालवण केलं होतं आणि आज मी बाजरीच्या भाकरी केल्या होत्या आणि भात असं जेवण होतं. तर इथं TV बघत बघत आमचं जेवायचं चाललेलं होतं. तर चला तर मग या सगळेजण जेवायला. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.